अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। थेट जाऊयात मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, प्रज्ञा, पुण्यातील कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठाकरे गट शिवसेनेकडून जोरदार आंदोलन सुरू आहे। अभिनेता जे राहुल सोलापूरकर आहे, ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलं, त्याच्यानंतर आता हे सगळेजण आक्रमक झालेत। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, काय मागणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल माफी सुद्धा मागितली आहे, त्यांनी जाहीर माफी मागितली। ते वारंवार अशा गोष्टी करत आहेत, परंतु आमच्याकडनं एवढंच म्हणणं आहे की तो कधी भेटू दे, त्याला साधू कादंबरी देणार आणि त्याला काळं फासणार हे निश्चित आहे। पण त्यांनी कायम ही नाक घासून माफी मागितली पाहिजे। महाराजांबद्दल असं वारंवार वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही। त्या राहुल सोलापूरकर टकलेला आम्ही या सगळ्या ह्याच्यात त्याला नाक घासून माफी मागायला लावणार। पण आता त्यांनी माफी मागितली आहे, काय करावं त्यांनी आता? अर्थात तुम्ही आता पोस्टर घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करताय, काळं फासलं तुम्ही त्यांच्या पोस्टरला। त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली, दिलगिरी हा शब्द आहे। त्यांनी सरळ इकडं महाराजांच्या पुतळ्यापाशी यायचंय, इथं नाक घासायचंय आणि माफी झाली, माफ करा म्हणून अखंड महाराष्ट्रासमोर त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। हा नालायक माणूस, ह्याच्या बापाने आज्याने इतिहास लिहिलेला वाचलाय का यांनी? ह्या नालायकानी कसा काय हे शब्द वापरू शकतो? कसा काय लाच घेतली हा शब्द वापरू शकतो हा नालायक माणूस? ह्या नालायक माणसावरती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याच्यावर कठोर अशी कारवाई केली पाहिजे। मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। जर आपण बघितलं तर स्वतः आपण बघतोय सगळे पदाधिकारी, तुम्ही अक्षरशः सगळे बॅनर घेऊन सातत्याने आंदोलन करताय। काय मागणी करताय या आंदोलनामधून? या आंदोलनात आम्ही एकच सांगतोय की राज्य शासनाने अशा वाचाळवीरावरती सोमोठं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्या माणसाला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करतात, महापुरुषांचा अपमान करतात, यांचा आम्ही निषेध करतो आणि ह्याला रस्त्यावरती फिरू देणार नाहीये। अर्थात इथं घर देखील आहे, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे, त्या ठिकाणी देखील अजून ते समोर आलेले नाही। पात्र त्यांनी माफी मागितली आहे व्हिडिओ मार्फत। छत्रपती शिवरायांची माफी मागताना सुद्धा या टकलू हैवानानं एकेरी शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय। ह्याची पण पुन्हा माफी मागणार का तुम्ही? ही तुमची डेअरिंग होती कशी? या राज्यातला, ह्या देशातला कायदा जो गुन्हा करतो त्यालाच कायद्याकडनं सपोर्ट केला जातो, त्याला बंदोबस्त दिला जातो आणि त्याला सहाय्य केलं जातं। हा कसला देशातला कायदा आहे? ज्या छत्रपतींनी आपल्याला अभिमानानं जगायला शिकवलं, मराठी माणसाचा अभिमानानं जगायला शिकवलं, अशा मराठी माणसाचा अवमान, छत्रपतीचा अवमान आम्ही सहन करणार नाही। अर्थात या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं तर राहुल सोलापूरकर असे पोस्टर्स आहेत आणि पायाखाली तुडवले जात आहेत, महिलांकडून चप्पलेंनी या ठिकाणी मारलं जात आहे आणि नाक रगडून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे, अन्यथा आम्ही माफ करणार नाही, त्याच्या घरासमोर देखील तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका या सगळ्या ठाकरे गटातील शिवसैनिकांची ऐकायला मिळते, पाहायला मिळते। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा।